शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपले खरं म्हणजे 5 दशक पूर्ण झालेले आहेत. 5 दशकांपर्यंत साधन चतुष्टय पूर्ण होतं, कारण याच्यामध्ये मुमुक्षुत्व सांगितलेलं आहे 5व्या दशकामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्याच्यामध्ये आपलं साधन चतुष्टय पूर्ण होतं. त्यातलं पहिलं साधन जे आहे ते नित्यानित्य विवेक, ते पहिल्या 2 दशकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय. नित्य काय अनित्य काय. एकदा का साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण झाली म्हणजे मग आपोआपच पुढच्या साधनेला सुरुवात होते. मुमुक्षुत्व पूर्ण होऊन म्हणजे ते परिपूर्ण व्हायला सुरुवात होते. आणि मग आपल्याला ग्रंथाप्रमाणे जसा मार्ग दाखवलेला आहे त्या दृष्टिकोनात मार्गक्रमण करता येते. हा नित्य अनित्य काय याचा एकदा विचार केला म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दशकापासून विचार आणि वैराग्य हे अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला ते सांगतात. त्याचं कारण प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक करावी. केल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा विचारपूर्वक करावी. मग ती व्यवहारात असो नाही तर परमार्थात असो. मला काय झेपेल, मला काय जमेल या पद्धतीने सुरुवात करावी. म्हणजे हळूहळू आपल्याला एक एक गोष्ट जमायला लागते. मग हा नित्य काय अनित्य काय याचा सुद्धा नुसता विचार करायचा आहे. पण तो विचार करताना स्वार्थ बुद्धीने करायचा नाही, वैराग्य बुद्धीनी, साक्षी रूपानी, किंवा आपण त्रयस्थ आहोत असं पाहून काय नित्य आहे काय अनित्य आहे. कारण आम्हाला म्हटलं की आमचं शरीर अशाश्वत आहे, आज आहे का उद्या आहे, उद्या नाही, हेही आपल्याला सांगता येत नाही. हे जर आपल्याला मान्य करायचं असेल तर थोडंसं शांतपणे वैराग्याने हा विचार करावा लागतो की बरोबर आहे, आज ना उद्या हे जाणारच आहे. मग हे शाश्वत नाही, पण त्यातलं आत्मतत्व शाश्वत आहे, नित्य आहे. ते बाहेर पडणार आहेत वस्त्र बदलण्याप्रमाणे. अशा तऱ्हेने हा आपण विचार पहिल्या आणि दुसऱ्या दशकामध्ये केलेला आहे. आणि मग हे दुसरं साधन जे वैराग्य आहे ते नित्यानित्य विचार विवेकातून तयार होतं. ह्याचा अर्थ संन्यास वगैरे नव्हे. एक वेगळ्या तऱ्हेने त्रयस्थ म्हणून पाहण्याची बुद्धी निर्माण होते, त्यालाही वैराग्य म्हटलं जातं. त्यामुळे वैराग्य ह्या शब्दाचा खूप व्यापक अर्थ आहे. पण बद्धापासनं ते अगदी सिद्धापर्यंत वैराग्य आवश्यक आहे. ते वैराग्य वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं जातं, आपल्या समोर येतं आणि ते आपल्याला पाळावं लागतं. मग दुसरं साधन नित्यानित्य विवेक झाल्यानंतर आपल्याला वैराग्य आणखीन पुन्हा एकदा सांगितले, ते म्हणजे इहलोकातले जे काही गोष्टी आहेत 3ऱ्या दशकामध्ये आपल्याला सांगितलंय की जे काही या इहलोकामध्ये गोष्टी आहेत, घडतायत, प्रपंच आहे, परमार्थ आहे, या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होत आहेत त्याच्या भोगांचं सुद्धा वैराग्य आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणून त्यांनी 3ऱ्या दशकामध्ये सगळं मनुष्याच्या शरीराचं असं ज्याला आपण म्हणू की थोडंसं वाईट असं सगळं वर्णन केलंय. पण हे एकदा यातनं आपण बाहेर पडलो 3ऱ्या दशकातनं की मग 4था दशक जो आहे तो नवविधा भक्तीचा आहे. त्याच्यामध्ये शमदमादी षट संपत्ती. आता हे एकदा कळलं की सगळं अशाश्वत आहे आणि यातनं बाहेर पडलं, हळूहळू आपल्यामध्ये आवश्यक तेवढं वैराग्य यायला लागलं की नंतर आपल्याला शम दम आदी षट संपत्ती ज्या म्हटल्या जातात, म्हणजे शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा आणि समाधान याच्याविषयी आपण बोललो होतो. नवविधा भक्तीतनं त्या हळूहळू आपल्याला साध्य व्हायला लागतात. मनावर नियंत्रण, शरीरावर नियंत्रण, या गोष्टी जमायला लागतात. हे सगळं झाल्यानंतर
मग 5व्या दशकामध्ये आपल्याला त्यांनी मुमुक्षुत्व निर्माण होतं ते सांगितले. हे मुमुक्षुत्व निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. साधन चतुष्टय परिपूर्ण झाल्यानंतर हळूहळू आपल्याला हे करणारा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याची आवश्यकता असते आणि मग आपल्याला त्याची ओढ निर्माण होते, मुमुक्षुत्व निर्माण होते. या दशकाचं वैशिष्ट्यच असं आहे की आपल्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण होण्याकरता ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत ते तीव्र मध्यम वगैरे या पद्धतीने पुढे पुढे जाताना, म्हणजे आधी मंद, मग मध्यम, मग तीव्र मुमुक्षुत्व, असं पुढे जाताना आपल्याला काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे ह्याच्याबद्दल यात सांगितलेलं आहे. त्यामुळे हे याचं वैशिष्ट्य आहे की मुमुक्षूला इथे संतांनी आपलं म्हटलेलं आहे. जेव्हा तीव्र मुमुक्षुत्व येतं तिथपर्यंतचा हा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. आणि मग साधक बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध इथपर्यंत त्यांनी लक्षणं सांगितलेली आहेत. हा सगळा प्रवास आपल्याला करायचा आहे तेव्हा देवदर्शन ते देवशोधन ते देवदर्शन असं सुरुवात करता येते. त्यासाठी आधीच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्या लागतात. म्हणून त्यांनी हे पहिले जे दशक आहे त्याचंच वर्णन फक्त केलेलं आहे आणि ते करताना साधन चतुष्टयाची बैठक परिपूर्ण करून मुमुक्षुत्व आपल्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आता हे हे सत्शिष्य, मग आता गुरु कोणाला करायचं, गुरु कोण असतं, उपदेश कसा करतात वगैरे हे सगळं ओळीने आपल्याला माहिती करून दिलेली आहे. इथे प्रत्यक्ष ज्ञान काहीही नाही, माहिती करून दिलेली आहे, शब्द ज्ञान करून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुमुक्षु हा सगळ्याचा अधिकारी असतोच, त्यामुळे ते महत्वाचं आहे. मग हे सगळं हा दशक सांगण्याचं प्रयोजन काय आहे? त्या आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरो नये. 5व्या दशकातल्या 10व्या ह्याच्यामध्ये समासामध्ये योगी 38वी आहे. मग हे त्यांना आपल्याला पुढे न्यायचं. मग हे सगळं साधन चतुष्टय वगैरे कशा करता करायचं? तर हे करण्याकरता मुळात आपल्याला त्या गंतव्यस्थानापर्यंत कसं जाता येईल याची सगळी माहिती करून देण्याकरता त्यांनी मग सद्गुरूंची लक्षणं, त्यांनी दिलेले मंत्र वगैरे हे या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर बद्ध ते सिद्ध हा प्रवास सगळा आहे हे त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आठविता देह बुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सुदृढ धरावी. मुमुक्षुत्व जेव्हा तीव्र होतं त्यावेळेला आत्मबुद्धी सुदृढ धरावी याची हळूहळू आपल्याला शाब्दिक रूपाने परिपूर्ण कल्पना येते. शाब्दिक रूपाने मग ते आचरणात आणणं हा पुढचा मार्ग आहे. कारण आचरणात आणल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. साधं सकाळी फिरायला जायचं ठरवलं, नुसतं ठरवून काही उपयोग नाही, आपण ते आचरणात आणलं तर ते सिद्ध होतं. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आचरणात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती बैठक आपल्याला इथे तयार केली जाते. याला मंत्राचा दशक असं म्हटलेलं आहे. व्यावहारिक दृष्ट्या म्हणजे तसं म्हटलं तर मननात त्रायते इति मंत्र असं आपल्याला सांगितलं जातं. पण व्यावहारिक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आपण कोणाकडनं काही ना काहीतरी शिकतच असतो. वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. पण आत्मज्ञानासारखं गुह्य गुह्य असं जे ज्ञान म्हटलं जातं ते शिकताना ते सुद्धा जाणत्याकडनं शिकावं लागतं. आपण आपल्याला जी विद्या शिकायची असेल किंवा जे काही शिकायचं असेल व्यावहारिक ज्ञानामध्ये, त्याला पोटभरी विद्या ज्याला म्हटलेलं आहे ते जरी आपल्याला शिकायचं असलं तरी सुद्धा आपण ती जाणत्याकडनं शिकतो. आपल्याला वकिलीतलं काही शिकायचं तर आपण डॉक्टरकडे जाऊन ते शिकू शकत नाही. जो वकील आहे त्याच्याकडे शिकावं लागतं, कारण तो त्यातला जाणता असतो. हा जो जाणता असतो त्याच्याकडनं आपल्याला शिकावं लागतं. त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये तर ते श्रेष्ठ ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे, त्याचं मार्गदर्शन करण्याकरता जाणताच पाहिजे. त्यामुळे समर्थ नेहमी आपल्याला सांगतच असतात की ह्या सगळ्या गोष्टी जाणत्याकडनं शिकलं की त्याला काय अडचणी आल्या, त्यांनी कसं तोंड दिलं, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला त्यातनं कळायला लागतात. म्हणून सद्गुरूंनी सत्शिष्याला आत्मज्ञान प्राप्तीचं मार्ग सांगण्याकरता जी काही मार्गक्रमण आहे, ज्या काही स्वतःच्या स्वहिताच्या गोष्टी आहेत ते सगळं सांगितलेलं आहे. हे सांगणं म्हणजे मंत्र देणं आहे.
मंत्र देणे म्हणजे मननात त्रायते इति मंत्र हा जरी म्हटलेलं असलं तरी इथे नाममंत्र जपमंत्र असा ह्याचा अर्थ नाही. पाचवा दशक हा गायडन्स देण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता, काही अभ्यास काही आचरणाच्या गोष्टी सांगण्याकरता अशा तऱ्हेने सांगितलेला हा दशक आहे. त्यामुळे हा परमार्थ मार्गावरून कशी मार्गक्रमणा करायची याचं ज्ञान देणारा, याचा मंत्र देणारा, याचा मार्गक्रमणा कशी करायची ते सांगणारा असा महत्वाचा दशक आहे. पहिला समास जो आहे त्यातला तो गुरुनिश्चय असा आहे. गुरुनिश्चय कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कायम द्वंद्व चाललेली असतात, सुख दुःख दोन्ही चाललेले असतात. म्हणजे ह्या सगळ्याचे प्रवाह, सुख दुःख आनंद अनुकूल प्रतिकूल या सगळ्या द्वंद्वाचे सगळ्याचा प्रवाह म्हणजे जीवन असतं. जीवनात हे येणार नाही असं नाही, हे सगळ्यांच्या जीवनामध्ये येणारच आहे. पण त्याच्याशी सामना कसा करायचा हे महत्वाचं असतं. आणि त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रपंचामध्ये उपयोगी पडतात. म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने आपण इथे विचार करत असलो तरी प्रपंचाच्या दृष्टीने सुद्धा आपली चित्तवृत्ती शांत झाल्यामुळे आपण पटकन अपसेट होत नाही आणि आपल्याला प्रपंचातही याचा उपयोग होतो, तसंच आपल्याला परमार्थातही त्याचा उपयोग होतो. आपलं हे जीवन ज्याच्यामुळे चाललेलं आहे ते आपलं स्वरूप, ते अंतरात्मा, आत्मा, काही म्हणा चैतन्य, हे जे काही आहे त्याला जाणण्यासाठी कुठेही जावं लागत नाही. त्याला जाणण्यासाठी कुठे जावं लागत नाही म्हणजे काही आपल्या आतच ते तत्व आहे. मग जर आपल्या आतच ते तत्व आहे तर आपल्याला दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच नाहीये. मग काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे, काही करावं लागत नाही. आपल्याच आपल्या अंतरात्म्याचं आपणच आपलं आत्मचिंतन करणं आणि ते करण्याकरता ते कोणत्या दृष्टिकोनातनं करायला पाहिजे, पॉझिटिव्ह कसं व्हायला पाहिजे, कोणत्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे, हे सगळं सांगण्यासाठी आम्हाला जाणता सद्गुरू करावा लागतो. हा जाणता सद्गुरू का करावा लागतो? कारण संसारातले जे चढ उतार आहे यावर तो अवलंबून नसतो. तो यावर अवलंबून नसतो. तो संसारिक असला तरी तो यावर अवलंबून नसतो. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही देहाच्या स्थितीमध्ये, कोणत्याही दृष्टिकोनातनं तो नेहमी आत्मानंद भोगू शकतो. आणि ही कला त्याला अवगत असते. म्हणून एखादी कला ज्याच्याकडनं शिकायची तो त्या कलेमध्ये पारंगत असावा. तसा सद्गुरू या आत्मानंद मिळवण्याच्या कलेमध्ये पारंगत असल्यामुळे आपल्याला सद्गुरू करणं गरजेचं असतं. तो श्रेष्ठ गुरु असावा, त्याच्याकडनं ज्ञान मिळवायचंय, त्याने आपल्याला परिपूर्ण ज्ञान दिलं पाहिजे. म्हणून तो सद्गुरू असावा. गुरु अनेक प्रकारचे आहेत पण सद्गुरू असावा असं समर्थाने. कारण जाणते लोक ते शहाणे, नेणते ते वेडे दैन्यवाणे असं समर्थाने म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जाणता महत्वाचा असतो. आणि ज्यांना काही समजतच नाही त्यांच्याकडे जाऊन आपण ज्ञान मागायला लागलो तर काय उपयोग आहे? म्हणजे त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. तर आपण योग्य मार्गावरनं कसं जावं हे आपल्याला जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. ही ब्रह्मविद्या, आत्मविद्या, अंतरात्मा जाणण्याची जी कला आहे ती सद्गुरूंकडे आहे. त्यांनी आत्मप्रचिती घेतलेली असते. त्यामुळे अनुभवसिद्ध जे ज्ञान आहे, प्रचितीचं ज्ञान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि सद्गुरू म्हणजे चालते बोलते परब्रह्मच आहेत. म्हणजे कसं की सद्गुरू सगुण रूपात असतात. त्यावेळेला हाताने त्यांना स्पर्श करता येतो, चरण स्पर्श करता येतो. म्हणजेच हाताने स्पर्श करता येणार असं हे परब्रह्म आहे. सद्गुरू म्हणजे सगुण रूप आहे. त्यामुळे तसंच निर्गुण रूप जे असतं ते हाताने स्पर्श करता न येणारं ब्रह्म आहे. पण ते ब्रह्म आणि हे ब्रह्म याच्यामध्ये फरक काही नाही. आपल्यासाठी ते दोन पावलं खाली आलेले असतात. असं हा ज्ञान देणारा सद्गुरू भेटणं फारसं कठीण नसतं असं समर्थ म्हणतात. असा सद्गुरू भेटणं फारसं कठीण नसतं. पण तो घेणारा
आणि त्याच्यावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवून ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करणारा सत्शिष्य भेटणं अवघड असतं. गुरु बरेच भेटतात, पण शिष्यही बरेच भेटू शकतात. हा गुरु केला, तो गुरु केला म्हणून, पण सत्शिष्य भेटणं अवघड असतं. त्यामुळे वाटे जयास वाटे देव पहावा, तेने सत्संगची धरावा, सत्संगे विण देवादि देवा पाविजेत नाही. मग त्यांनी सत्संग धरायला सांगितलेलं आहे. का सत्संग धरायला पाहिजे? कारण सद्गुरू तिथेच कुठेतरी आपल्याला भेटू शकतात. त्यामुळे आपण या अन्य विषयामध्ये रमायला हरकत नाही, पण ते तेवढ्या पुरतं रमायचंय, तेवढ्या पुरता त्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण हे सगळं अशाश्वत आहे, ह्याचा विचार आपण पहिल्यांदा केलेला आहे. त्यामुळे सद्गुरूंच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणायला लागतं, जयास वाटे देव भेटावा, म्हणजे असं वाटतं त्यांनी सत्संगती धरावी. कारण सत्संगामध्ये संत जनांची भेट होते आणि संत आणि सद्गुरू हे बऱ्याच वेळा एकरूपात असल्यामुळे आम्हाला ते सद्गुरू आहेत का संत आहेत हे समजत नाही, पण हळूहळू या सगळ्या मार्गाने जाताना आपल्याला त्याची दिशा दिली जाते. म्हणून शास्त्र ग्रंथ वाचले, 14 विद्या 64 कला सगळं साधलं, पण तरी आत्मज्ञान मिळत नाही. कारण या साधनाचं मार्गदर्शन आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. अशा तऱ्हेने त्यांनी बरचसं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे आणि या सद्गुरूंच्या सत्शिष्य भेटणं महत्वाचं आहे. इथे मुमुक्षु अवस्था आपली परिपूर्ण होते, त्यावेळेला हळूहळू आपल्याला सद्गुरूंची ओढ लागते. आणि सद्गुरूंचं कार्य काय आहे? खरं जर पाहिलं तर अगदी व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट तयार करायची असते, प्रॉडक्ट एखादं तयार करायचं असतं, त्यावेळेला आपल्याला आधी रॉ मटेरियल लागतं. ते रॉ मटेरियल सगळं एकत्र घेऊन आपल्याला ते कारखान्यात दिलं की कारखान्यामध्ये त्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा तो तयार झालेला माल बाजारात विकायला येतो. ही प्रक्रिया जशी आहे ना, तशीच सद्गुरू आपल्यावरती प्रक्रिया करतात, बाकी काही नाही. पण त्याच्यासाठी आपण साधन चतुष्टय पूर्ण पाहिजे, सत्शिष्य होणं गरजेचं आहे. म्हणजे साधन चतुष्टय पूर्ण झालेला हा जो कच्चा माल आहे, मुमुक्षुत्वाचा तीव्र मुमुक्षुत्व, हळूहळू साधकाची पायरी चढायला लागलेला असा जो शिष्य आहे, हा कच्चा माल आहे, रॉ मटेरियल ते आहे. आता ते सद्गुरूच्याकडे सोपवलं जातं. आता सद्गुरू म्हणजे सद्गुरूंच्या कारखान्यामध्ये त्याला नेलं जातं, त्याच्यावरती व्यवस्थित सगळी तयारी केली जाते, प्रक्रिया केल्या जातात. सद्गुरू या सगळ्या प्रक्रिया शिष्यावरती करत असतात. म्हणजे ते परमेश्वर ते हळूहळू त्यांच्या हातात सोपवतो. म्हणजे हा कच्चा माल कारखान्यामध्ये नेतो, याचाच अर्थ आपल्याला कुठेतरी सद्गुरू भेटतो, समजतो, दिसतो, कळतो, जाणवतो, आपण त्याच्या मार्गाने चालायला सुरुवात करतो. हे जे सगळं आहे हे त्याच्या मार्गाने चालायला सुरुवात केल्यानंतर आपली तयारी परिपूर्ण करून घेण्याचं आणि आपल्याला पक्क्या मालामध्ये त्याचं रूपांतर करणं हे सद्गुरूचं काम आहे. तो आपल्याला सिद्धापर्यंत घेऊन जातो परिपूर्ण. म्हणून समर्थांनी सिद्धाची लक्षणं इथे सांगितली नाहीयेत 5व्या याच्यामध्ये, आपली तयारी करायला सांगितली. सिद्धाची लक्षणं नंतर ज्ञानदशकी सांगेन असं त्यांनी म्हटलेलं आहे, ती नंतर सांगितलेली आहे. त्यामुळे ते कळण्या इतपत आपली पात्रता तयार झाली की मग आपल्याला ते सिद्धाची लक्षणं सांगतात. कारण सिद्ध जो तयार झालेला आहे तो खरं म्हणजे सद्गुरूंनी त्याच्या संस्कारांनी परिपूर्ण केलेला असा पक्का माल, ज्याला म्हटलं प्रॉडक्ट ज्याला म्हटलं जातं, ते तयार होतं आणि ते पुन्हा भगवंताकडे पाठवलं जातं की बघ बाबा मी तयार केलेलं आहे. त्याला परब्रह्माचं ज्ञान दिलं जातं आणि ते दिलं गेल्यानंतर मग तो भक्तीच्या बाजारामध्ये येतो. तो जेव्हा भक्तीच्या बाजारामध्ये येतो, चांगल्या अर्थाने मी म्हणते, त्यावेळेला तो पण कोणाचा तरी पुढे सद्गुरू होऊ शकतो. या दृष्टिकोनातनं तो भक्तीच्या बाजारात पुन्हा असंख्य अनेक शिष्यांना तयार करण्याकरता येतो. अशी ही गुरु शिष्य परंपरा कायम चालू असते. म्हणजे माणूस आणि ईश्वर म्हणजे परब्रह्म यांच्यातला मधुर संगम घडवून देण्याचं काम सद्गुरू करत असतो. तो मधला मध्यस्थ आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. पण हे सगळं सांगताना
कोणाला सद्गुरू करायचं कोणाला नाही करायचं हे सांगताना समर्थांनी आता सद्गुरू ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयाच्या कृपेने प्रकाशी शुद्ध, हे इतर सद्गुरूंसारखे नाहीत. पोटभरी विद्या शिकवणारे जे सद्गुरू आहेत त्यांना सद्गुरू म्हणतच नाहीत, त्यांना गुरु म्हणतात. विद्या गुरु म्हणतात किंवा दुसरं काही कुलगुरू म्हणतात, पण ते गुरु नव्हेत. सद्गुरू हा आत्मज्ञान प्राप्त करून देणारा, त्यालाच फक्त सद्गुरू असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे आपल्याला 5व्या दशकामध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते. आपल्याला हा गुरुचा निश्चय करायला सांगितलेला आहे. हा सद्गुरूंचा निश्चय केल्यानंतर मग बाकीचं पुढचं सांगितलेलं आहे, सत्शिष्य कसं व्हावं. पण पहिल्या दशकामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की 15 निश्चय करायचे. पहिला दशक काढून पहिलाच समास बघितला की लक्षात येतात. पहिल्याच समासात हे सूत्र सांगितलेलं आहे. त्यातले बरेचसे निश्चय त्यांनी 5व्या दशकात आपल्याला करायला सांगितलेले आहेत. मुख्य भक्तीचा निश्चय. आधी मुळात भक्तीच नसेल तर मुमुक्षुत्व येण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्य भक्तीचा निश्चय, मुख्य ज्ञानाचा निश्चय, आत्मज्ञानच मिळवायचे हा दुसरा, आणि मुख्य गुरुचा पण निश्चय इथे आपल्याला त्यांनी करायला सांगितलेला आहे. शुद्ध ज्ञानाचा निश्चय, अशा तऱ्हेने बरेच निश्चय याच्यातही आपल्याला करायला सांगितलेले आहेत. दुसरा जो समास आहे तो गुरु लक्षणांचा आहे. गुरु करावा इथपर्यंत ठीक आहे, पण गुरु कसा असावा हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते ओळखण्यासाठी समर्थांनी आपल्याला त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यातलं एखाद दोन लक्षणं तरी आपल्याला तिथे लक्षात येतं, कारण मनुष्याला बुद्धीचं वरदान आहे. त्या बुद्धीच्या जोरावरती तो ही लक्षणं पडताळून पाहू शकतो, विचारपूर्वक सद्गुरू करू शकतो. आणि त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरु परंपरेने ज्ञान चालत येतं. आणि ते ज्ञान, एखादी परंपरा आपण जर घेतली तर ती त्या सद्गुरूंनी या शिष्याला, त्या शिष्याने सद्गुरू झाल्यावर पुढच्या शिष्याला, अशी ती वाहत वाहत आलेली असते. त्यामुळे पहिल्या सद्गुरूंपासनं, त्या परंपरेमधल्या पहिल्या सद्गुरूंपासून त्याचं ज्ञान, त्याची शक्ती, त्याची कृपा ही प्रवाहित होऊन आपल्याला शेवटपर्यंत मिळते. आणि त्यामुळे गुरु परंपरा ही महत्वाची असते. आणि सगळे सद्गुरू आपली आपली गुरु परंपरा प्रत्येक वेळी सांगतात. त्यामागचं कारणही तेच आहे. तर हे सगळी परंपरा आहे. आपल्याला आपल्याकडे उपनिषद काळ त्याच्या आधीपासून जवळजवळ गुरु परंपरा चालू आहेच. म्हणजे यमाने नचिकेताला सांगितलेलं ज्ञान कठोपनिषदात पाहायला मिळतं. गीतेमध्ये आपल्याला अर्जुनाला भगवंतानी दिलेलं ज्ञान पाहायला मिळतं. रामदास स्वामींना समर्थांनी ज्ञान दिलेलं आहे. ती परंपरा आहे. समर्थ म्हणजे त्यांचा समर्थ श्रीराम, त्यांनी उपदेश केलेला आहे. ज्येष्ठ व्यक्तीकडून, म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ सद्गुरूंकडून आत्मज्ञान प्राप्त करायचं, ते आपण आत्मसात करायचं, आणि आपण पुढे ते वाहणी होऊन पुढे ते ज्ञान परंपरागत देत राहायचं. अशा सगळ्या गोष्टी असतात. पण त्यावेळेला आपल्या सत्शिष्याला सुद्धा सद्गुरू कोणता आहे हे ओळखून पाळखून घ्यावं लागतं, परिपूर्णरित्या घ्यावं लागतं. त्याचं कारण असं आहे, आपण विवेकानंदांचं आपल्याला कथा वगैरे माहिती आहे, त्या कथेत न शिरता आपण पुढे जाऊया. पण विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घेतली होती. म्हणजे एका शिष्यानी सद्गुरूची परीक्षा घेतली होती. म्हणजे त्यांना सुद्धा तावून सुलाखून पारखून घेतलं होतं. आणि त्याचा तो स्पष्ट वक्तेपणा पण त्यांच्याकडे होता. आणि हे सगळं करत असताना ठाकूरांना सुद्धा राग आला नाही, कारण तेही असं म्हणायचे, गुरुला नेहमी पारखून घ्यावं, दिवसा पारखावे रात्री पारखावे. दिवसा पारखावे रात्री पारखावे, कारण तो आपला अज्ञानरूपी अंधकार दूर करायला आलेला आहे. तर तो अज्ञानी अंधकारामध्ये दुसरं काही करत नाही ना, हेही बघायला पाहिजे. त्यामुळे आपल्या अपरोक्षही त्याला तपासून घ्यायला पाहिजे. पण त्यासाठी आपलीही तेवढी धारणा असणं आवश्यक आहे. सद्गुरूला पारखून घ्यावा हे निश्चित आहे, पण शिष्य पण तेवढ्याच प्रमाणामध्ये तसाच राहायला हवा. तोही तेवढ्या शुद्ध प्रतीचा असायला हवा. सद्गुरू हे निर्गुण परब्रह्माचं रूप आहे. त्यामुळे पाणी आणि बर्फ हे जसं दिसायला वेगवेगळं दिसतं, की हे पाणी आहे आणि हे बर्फ आहे, पण तत्वरूपाने पाहिलं
तर निश्चितपणे दोन्ही एकच आहे. एक घनरूप आहे, एक द्रवरूप आहे, पण तत्वदृष्ट्या पाणीचं आहे. मग हे दिसायला जड जे दिसतंय, बर्फ दिसतोय, आपल्याला हातात घेता येतोय, सगळं पाणीही दिसतं आपल्याला, पण हा दृष्टांत दिलेला आहे. तशा पद्धतीने जर बघितलं तर परब्रह्म आणि सद्गुरू हे एकच आहे. पाणी आणि बर्फ असावा तसं. तसंच म्हटलं जातं, खरी भक्ती त्या हो असे मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची, नसे भेद दोघा जळी गार जेसा. गार म्हणजे बर्फ. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, असा हा श्लोक म्हटला जातो. हे इथे सद्गुरू आणि परब्रह्म यांचं ऐक्य दाखवलेलं आहे. मग ते ऐक्य तिथे आहे आणि आपण जेव्हा सद्गुरूंशी एकरूप होतो त्यावेळेला गुरु शिष्याचं ऐक्य निर्माण होतं, त्यावेळेला आपण परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. पण हे सगळं करण्याकरता गुरु ओळखायचा तो महत्वाचा आहे. म्हणून ते म्हणतात, जे करामती दाखवती ते गुरु म्हणजेती, परंतु ते सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. ते सद्गुरु नव्हे, ते बाकीच्या विद्या देणारे गुरु आहेत, सद्गुरु नाहीत, आत्मविद्या देणारे नाहीत. आणि काही ठिकाणी असं होतं की ते सद्गुरू आपल्याला वाटतात, कारण आपल्या सुखासाठी ते धडपडत असतात. आपल्याला शमदम काही करायला लावत नाहीत, काही आपल्यामध्ये आपल्या पैशा अडक्याकडे बघून ते आपल्याला आपल्याला आवडेल त्या गोष्टी सांगतात. हे सगळं करणारे जे गुरु आहेत, अशा गुरूंच्या मागे लागू नका. ज्यांना तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाहीये ते खरे सद्गुरू आहेत. त्यांना तुम्हाला फक्त ब्रह्मज्ञान द्यायचंय, ही ज्यांची श्रद्धा आहे ते खरे सद्गुरू आहेत. अन्यथा बाकीचे अडक्याचे गुरु तीन मिळाले तरी करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि स्वानुभूती या तीन गोष्टी ज्यांना आलेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये एकवटलेले बाणे तिहीची कोण तेची गुरु सुलक्षण, असे हे सद्गुरू असतात. बाकीचे अडक्याचे गुरु तीन मिळाले तरी करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे गुरु झाल्यानंतर सद्गुरूंची वेगवेगळी लक्षणं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. कारण सद्गुरू आम्हाला ओळखता यायला पाहिजे ना. आम्हाला ती माणसासारखी माणसं दिसतात, कारण त्यांनी शरीररूप धारण केलेलं आहे. पण ती ओळखण्याकरता सद्गुरूंची लक्षणं सांगितल्यानंतर सद्गुरू लक्षणं कळली, गुरु कसा असावा हे कळलं. आता शिष्याने स्वतः कसं असावं हे शिष्य लक्षणामध्ये त्यांनी तिसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलं. ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. सद्गुरू मिळणारच आहे. आपण 4 पावलं पुढे गेलो तर तो 10 पावलं पुढे येईल, यात शंका नाही. पण तरी सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये काही लक्षणं मुरवावी लागतात. तर ती मनुष्याला बुद्धी आहे, ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे, ती शक्ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे, मिळवण्याची शक्ती. पण तरी आत्मज्ञान होत नाही. आणि आम्हाला असं वाटतं अमकं वाचलं की मिळेल, तमकं वाचलं की मिळेल. पण उपनिषदात, मुंडक उपनिषदात सुद्धा असं सांगितलेलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. खूप काही काही ऐकायला गेलं म्हणून आत्मज्ञान होईल का? नाही. खूप काही प्रवचन केली म्हणून आत्मज्ञान होईल का? नाही. मग खूप काही पारायण केली म्हणून आत्मज्ञान होईल का? नाही. तर ते बुद्धीच्या पातळीवरती आपण करायला गेलं तर ते बुद्धीच्याही पलीकडचं आहे. आत्मज्ञानाचं साधन करण्याकरता दृढता पाहिजे, चिकाटी पाहिजे, निश्चय पाहिजे, निसंशय ज्ञान मिळवण्याची इच्छा पाहिजे. बळ बळ म्हणजे तिथे शारीरिक बळ पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर असेल आणि सद्गुरू आणि सत्शिष्याची जोडी जमली असेल, सद्गुरू सत्शिष्य अशी जोडी जमली असेल, तर आत्मज्ञान निश्चितपणे प्राप्त होतं. पण यासाठी शेताचा सुंदर दृष्टांत दिलेला आहे की पडीक जमीन आहे, त्याच्यावर बीज पडलं तर काही उपयोग नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी साधून यायला पाहिजे. तो शेताचा दृष्टांत त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि ते सगळं केल्यानंतर साधना अभ्यास सद्गुरू सत्शिष्य सत्शास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा, ही परमार्थातली अंतरंग आणि बहिरंग साधना करायला सांगितलेली आहे शिष्याला. तर तो सत्शिष्य होईल. त्यांनी साधन चतुष्टय पूर्ण केलेलं आहे, मुमुक्षुत्व झालंय, तर साधकत्व कडे तो झुकलाय. आणि आता सद्गुरूही जर त्याला भेटले तर त्यांनी सुद्धा काही बंधनं पाळावी लागतात.
परमार्थ करायचा झाला, बंधनं पाळावी लागतात, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी वृत्ती कायम ठेवाव्या लागतात. शांतपणाची वृत्ती ठेवावी लागते, शांतपणे विचारपूर्वक विवेकाने प्रत्येक गोष्ट करण्याची वृत्ती ठेवावी लागते. अशा अनेक गोष्टी आहेत. पण मग त्या सत्शिष्याची सुद्धा बरीच लक्षणं आहेत. इथे मात्र अंतरंग साधना आणि बहिरंग साधना सुद्धा त्यांनी करावी लागते. सत्संग, स्वधर्म आणि सत्कर्म ही सगळी बहिरंग साधना आहे. आपण याचा सगळ्याचा विचार केलेला आहे त्या त्या समासाच्या वेळेला. त्यामुळे ती सगळी बहिरंग साधना आहे. आणि अंतरंग साधना म्हणजे सद्वासना, सदुपासना, हे जे आहे ही सगळी अंतरंग साधना आहे, ती मनापासून करायची आहे. त्यामुळे सत्शास्त्र विचार, सत्शिष्य, सत्कर्मचरण, सद्वासना, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग, नित्यनेम या सगळेची मिळे, ऐसे हे सगळेची मिळे, तरीच विमल ज्ञान निवळे. तेव्हाच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते, आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची, ब्रह्मविद्येची प्राप्ती होते. ही सगळी लक्षणं शिष्यामध्ये महत्वाची आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ती आवश्यक आहेत, तेव्हाच त्याला सत्शिष्य म्हणावं लागतं. तो अनुतापी, सुचिष्मंत, निर्मळ अंतःकरणाचा वगैरे, असं हे सगळं ज्या वेळेला दोघही सद्गुरू आणि सत्शिष्य एकाच पातळीवरती येतात, एकत्र येतात, तेव्हा एकरूप होतात. सद्गुरु कृपेचे निबळे, अपरोक्ष ज्ञानाचे उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस पडे. इथे मग त्याला परब्रह्माचं ज्ञान होतं. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली देहाला, मनाला, बुद्धीला एक प्रकारचं विशिष्ट वळण लावलं जातं, सूक्ष्मत्वाकडे नेलं जातं आणि दृश्याची अनासक्ती निर्माण होते, मनाचा मोठेपणा. हे सगळं सद्गुरूंच्या कृपेने होणाऱ्या पुढच्या गोष्टी आहेत. तिथे सद्गुरू निष्ठा असणं गरजेचं आहे. असे हे सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्याबद्दल सांगताना समर्थ भारावून जातात. त्यामुळे हे समास अत्यंत मोठे, 73 आणि 104 ओव्यांचे, म्हणजे शिष्य लक्षणाचा समास हा दासबोधातला सगळ्यात मोठा समास आहे. आधी मुळात शिष्य आपण त्या पात्रतेचं होणं हे आपल्या हातात आहे ना. सद्गुरू मिळाले, पण त्यांच्याप्रमाणे सत्शिष्य होणं हे आपल्या हातात आहे. आणि मग असं हे सगळं प्राप्त झाल्यावरती सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. शिष्याची तळमळ, त्याचे परिश्रम, त्याचे सतत प्रश्न विचारण्याची पद्धत, अतिशय व्यवस्थितपणे तो सद्गुरूंची सेवा करतोय, दास्यभक्ती करतोय, हे सगळं बघितल्यानंतर सद्गुरू त्याला उपदेश करतात. तद्विधी प्रणिपातेन प्रणिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ते ज्ञान उपदेश करतात. प्रणिपातेन समर्पण बुद्धीनी, भावनेनी सद्गुरूला गद्धे 25 नव्हे, सद्गुरूला 25 वाहून शरण जातो, त्यावेळेला त्याला ज्ञान प्राप्त होतं. 25 हा लक्षात ठेवायला सोपा शब्द आहे, कारण गद्धे 25 व्यवहारामध्ये आपल्याला माहिती आहे. पण इथे जी 25 आहे ती वेगळी 25 आहे. त्याचाही उहापोह आपण केलेला होता. पंचभूतात्मक देह, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पूर्व संस्कार. पूर्व म्हणजे गुरूंकडे जाण्यापूर्वी जे आपल्यावरती संस्कार होते, ते सर्व संस्कार पुसून कोरी पाटी घेऊन त्यांच्याकडे जायचंय. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण गुरूंकडे गेलो, त्यात सगळ्याचं समर्पण गुरूंना केलं, म्हणजे 25 गुरूंच्या चरणी अर्पण केली की आपल्याला आत्मज्ञान द्यायला ते तयार असतात. ते त्याप्रमाणे आपल्यावरती परिश्रम घेतात, ते तेच घेतात आणि आपल्यावरती कृपा करतात. हे आत्मज्ञानाचा उपदेश हा उपदेशांचाही प्राण आहे, अतिशय महत्वाचा आहे. म्हणून, कारण उपदेशही 2 प्रकारचे आहेत, त्याचंही आपण बघितलं होतं की एक विशिष्ट उपदेश आणि सामान्य उपदेश. सामान्य उपदेश म्हणजे सर्वसाधारण संत आपल्या ग्रंथांमधनं सर्वसाधारण सगळ्या लोकांना करतात, त्याला सामान्य. पण आपले असे जे विशिष्ट सद्गुरू असतात, ते विशिष्ट रूपाने आपल्याला मंत्राचा उपदेश करतात, अनेक गोष्टी आपल्याला मार्गदर्शनपर सांगतात. त्यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी उपदेशात्मकच असते. त्यांनी केलेलं प्रबोधन हे आपल्यासाठी उपदेशात्मकच असतं. असं आपल्या बोधातून
उपदेश करतात ते. आणि मग हे बोधातून उपदेश करणारा उपदेश लक्षण असा हा चौथा समास आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी मंत्र जो गुरूंनी दिलेला असतो तो अतिशय महत्वाचा असतो. त्याचा जप करायचा कसा करायचा हे सगळं सद्गुरू आपल्याला सांगतात. आणि त्यामुळे ज्ञान म्हणजे काय हे आधी समजावून घ्यावं लागतं आणि मग सद्गुरूंचा मंत्र आपल्याला मिळतो. बहुधा ज्ञान वेगळं आहे जे आपल्याला प्रपंचामध्ये उपयोगी पडतं. ते बहुधा ज्ञान काय आहे हे त्यांनी आधी आपल्याला सांगितलंय. ज्याला पोटभरी विद्या म्हटलं जातं ते इंद्रिय प्रत्यक्ष असतं, मन प्रत्यक्ष असतं, स्मरण ज्ञान असतं, अनुमान ज्ञान असतं. या पद्धतीने त्याचं वर्णन आपण त्यावेळेला केलेलं होतं. आणि मग ही या सगळ्याला मात्र पोटभरी विद्या म्हणतात. ती आपल्याला प्रपंचामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ह्यामधनं आपल्याला असं समाधान मिळत नाही, चिरंतन समाधान मिळत नाही. आपल्याला आपलं पोट भरण्या इतपत विद्या जी मिळते किंवा आपल्याला पोट भरण्या इतपत मग त्याची हाव सुटते वगैरे तो सगळा भाग वेगळा. पण जी आपल्याला पोट भरण्याकरता विद्या प्राप्त होते वेगवेगळ्या वेगवेगळ्या 14 विद्या 64 कला असं म्हणा ना. तर हे जे सगळं आहे ते ज्ञान आपल्याला मिळतं. पण ते ज्ञान आजचं ज्ञान आहे, आजची टेक्नॉलॉजी आहे ती पुन्हा बदलते. हे ज्ञान सातत्याने बदलणारं असतं. पण सद्गुरू देतात ते आत्मज्ञान चिरस्थायी असतं. ते कधीही बदलत नाही. बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे श्रीराम, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि मग शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. शुद्ध ज्ञान निरूपण म्हणजे कसं की आता ही सगळी ज्ञान आहेत ते नाही, ती आपल्याला प्रपंचासाठी आवश्यक आहे तेवढी करावी. नाही असं नाही, कारण प्रपंच ही करायचाच आहे. नुसतं रामराम म्हणून काहीही आपल्याला प्राप्त होणार नाही. प्रपंचासाठी नुसतं रामराम म्हणून काहीही होणार नाही. आपल्याला प्रपंचासाठी कष्टही करायला पाहिजेत, योग्य दिशेने करायला पाहिजे, योग्य त्या विद्या मिळवायला पाहिजेत. ते आपल्याला प्राप्त करून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं तर प्रपंचातही आपण व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण फक्त रामराम करत बसावं. ते आपल्याला गरजेचं आहे. आज असे अनेक संत आहेत, अनेक शिष्य आहेत, असे अनेक सद्गुरू आहेत जे ही टेक्नॉलॉजी सगळी शिकलेले आहेत, ज्यांनी अनेक शास्त्रांमध्ये, शास्त्र म्हणजे ह्या विद्येतली शास्त्र वेगवेगळी, सायन्स म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, शोधकार्य म्हणा, असे अनेक प्रकारचे शास्त्र त्यांनी शिकलेली आहेत. पण तरी सुद्धा ते आत्मज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे. आणि आत्मज्ञान मिळवून ते त्या आधाराने आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा ते आपल्याला जास्त पटतं. या तरुण पिढीला ते जास्त पटतं. त्याचं कारण त्यांनी ती टेक्नॉलॉजी पण घेतलेली आहे. आणि आत्ताच्या प्रमाणे ते ज्ञान जसं विज्ञान शिकलेलं आहे तसं मनाचं पण विज्ञान किंवा उपदेशाचं जे ज्ञान, विज्ञान, विपरीत ज्ञान वगैरे त्याचीही अनुभूती घेतलेली आहे. हे कॉम्बिनेशन जिथे आहे ते यशस्वीच आहेत, प्रश्नच नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. हे प्रपंच आणि परमार्थ याबद्दल समर्थ सांगताना त्याप्रमाणे म्हणतात. आणि मग शुद्ध ज्ञानाचं निरूपण करायला म्हणजे ज्या समासामध्ये 6व्या समासामध्ये ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपण नेहमी दुसऱ्याचंच बघायला जातो, दुसऱ्याच्याच चुका बघायला जातो, दुसऱ्याचे दोष काढायला जातो. नको, काही गरजच नाहीये. काही मांडावे न लगेच, काही सांडावे लगेच नाही, सगळं आपल्या आत आहे. मग सगळं आपल्या आत आहे तर आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचंय. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. सुधारणा कोणाच करायची? आपल्यात करायची, दुसऱ्यांच्यात नाही. आपल्यात सुधारणा आपल्याला करता येते, दुसऱ्यांच्यात करता येत नाही. कारण दुसऱ्यांच्यावरती आपला ताबा नसतो. दुसऱ्यांच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही. आपण आपल्यावरती कंट्रोल, एखादा शिव्या देत असेल तर मी त्याचं तोंड दाबून त्याला धरून ठेवू शकत नाही, ते त्याचं काम आहे. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा सगळा जो प्रांत आहे शुद्ध ज्ञानाचा, हा अनुभूतीचा प्रांत आहे. अनुभूतीचा प्रांत असल्यामुळे ते म्हणतात पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार विवेक.
हे नित्यानित्य विवेक, सारासार विवेक आपल्याला का सांगितलेले आहेत? की आपल्याला पिंडाबद्दल बघायचं असेल, आपलंच आपण ज्ञान मिळवायचं असेल आणि आपल्याला ती माहिती करून घ्यायची असेल, तर नित्य काय अनित्य काय ह्या प्रत्येक गोष्टीची जी 82 तत्व आहेत ती बघा. त्याप्रमाणे ती पुढे आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेली आहे, ती आपण बघायचे आणि नित्य काय अनित्य काय हा विचार करायला सुरुवात करायची. आणि ब्रह्मांडाचा विचार करताना सार काय आहे, असार काय आहे याचा विचार करायचा आहे. आणि मग हे सगळं सांगत असताना त्यांनी तुर्या हाही एक भाग इथे मांडलेला आहे, की तुर्या ही सुद्धा द्वैतात येते. उन्मनी अवस्था जी आहे ते तुझं स्वरूप आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तिथे खरं म्हणजे आपल्याला ते तुझं स्वरूप म्हणजे ब्रह्मदर्शन जे आहे ते तिथे होतं. पण त्यावेळेला त्रिपुटी पूर्णपणे नष्ट होते. ब्रह्मदर्शन होतं, त्या परब्रह्माशी आपण एकरूप होऊन जातो. ती उन्मनी अवस्था आहे. तुर्या अवस्थेमध्ये काही वेळेला आपल्याला ब्रह्मदर्शन होतं, पुन्हा आपण मायेमध्ये येतो. असं दोन पद्धती, वर खाली, चढ उतार चाललेला असतो. पण त्रिपुटी ज्या वेळेला पूर्णपणे संपते, द्वैत संपतं, तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. बरं, हे सगळं करण्याकरता आपल्याला त्यांनी आत्मज्ञानाबद्दल, शुद्ध ज्ञानाबरोबर आपल्याला 4 महावाक्यांचा विवेक करायला सांगितलेला आहे. त्याचा जप नाही बोलिला. कारण ही जी 4 वाक्य जी आहेत, महावाक्य आहेत, त्याचा जप करायचा नाही. त्या संदर्भात आपण पक्ष्यांचं उदाहरण दिलं होतं, मी दाणे खाणार नाही वगैरे. असा जप करून काही उपयोग होत नाही. इथे आत्तापर्यंतच्या साधन चतुष्टयाची परिपूर्ती, सद्गुरू भेटणं, त्यांनी उपदेश देणं, हे सगळं ज्या वेळेला व्हायला लागतं, त्यावेळेला उपदेश देण्यापूर्वी, सद्गुरूंनी उपदेश करण्यापूर्वी आपल्याला या सगळ्याचं ज्ञान होतं. पण सद्गुरूंच्या मार्गावरनं आपण चालायला लागतो. त्यांनी आपला हात धरलेला असतो थोडाफार आणि ते आपल्याला सगळं ज्ञान करून देत असतात. त्यावेळेला प्रज्ञानम ब्रह्म हे अभ्यास वाक्य जे आहे, ते अभ्यास आपला परिपूर्ण व्हायला लागतो. तो हळूहळू जसं जसा पूर्ण व्हायला लागतो, त्यावेळेला सद्गुरू तत्वम असी हे उपदेश करतात. हा तू तेच आहेस, हे ब्रह्म तुला दिसतंय ना, हे सगळं चराचरा मागे ब्रह्मतत्व आहे, तू जाणून घेतलंयस ना, त्याचा अभ्यास तू केलायस ना. आता ह्या अभ्यासाचं दुसरं तिसरं काही ते तूच आहे. ब्रह्मांडी ते पिंडी हा प्रवास पुन्हा उलटा सुरू होतो आपला. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, याच्यातलं साधर्म काढायला सुरुवात होते. तत्त्वमसी ते तूच आहे, हे सद्गुरू उपदेश होतो तेव्हाच आम्हाला कळायला लागतं, तोपर्यंत नाही. म्हणून त्याला उपदेश वाक्य असं म्हटलं जातं. आणि मग मला अनुभव यायला लागतो, सत शिष्याला अनुभव यायला लागतो. तो अनुभव असा यायला लागतो, अहम ब्रह्मास्मी, अरे मीच ते ब्रह्म आहे. हा म्हणजे सद्गुरूंनी जे सांगितलं की ते तूच आहे, हे मला पटायला लागतं. माझ्या पातळीवरती मला त्याची अनुभूती यायला लागते. तेव्हा मला कळतं अहम ब्रह्मास्मी हे अनुभव वाक्य आहे. आणि ह्या सगळ्यानंतर म्हणजे उपदेश वाक्य झालं, अभ्यास वाक्य झालं, आता तिची अनुभूती आली, ते झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर तो अहम आणि अस्मी सुद्धा सोडला जातो. तो अगदी सूक्ष्म मी, ती भावना सुद्धा नष्ट होते. तेव्हा आपण उन्मनी अवस्थेमध्ये प्रवेश करतो. आणि मग मात्र आपल्या संपूर्ण रोमारोमामध्ये एकच घोषवाक्य निर्माण होतं, अयम आत्मा ब्रह्म. इथे अहम अस्मी सगळं विसर्जित झालेलं आहे, पण अयम आत्मा ब्रह्म असं महावाक्य आपल्यामध्ये त्याचा घोष निर्माण होतो. आणि मग विश्व होऊनी विचरे विश्वा माझी, ही विश्वाकार होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि त्याही नंतर निर्विकल्प समाधीपर्यंत जेव्हा आपण जातो, या सगळ्याचा उहापोह पुढे केलेला आहे. आत्ता हे शब्दांची ओळख आपल्याला फक्त झालेली आहे, की सविकल्प, निर्विकल्प, महावाक्य वगैरे ही फक्त ओळख करून दिलेली आपल्याला. ह्या प्रत्येकाचा उहापोह पुढे केलेला आहे. आणि तो व्यवस्थित त्या त्या स्टेजला जाऊन केलेला आहे. त्यामुळे आपल्याला ते पटकन समजतं आणि आपल्यामध्ये संभ्रम होत नाही. ही फक्त एकेका शब्दांची ओळख करून दिलेली आहे. अशा तऱ्हेने सद्गुरूंचा निश्चय, गुरुलक्षण, शिष्य लक्षण, उपदेश म्हणजे काय, बहुधा ज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय, ते पवित्र कसं आहे, ते शाश्वत कसं आहे, हे सगळं सांगून मग त्यांनी पुढे
शिष्यांचे 4 प्रकार याच्यामध्ये सांगितले, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. असं थोडक्यामध्ये त्यांनी हे सगळं इथे आत्मतत्वाचं अनुसंधान कसं करायचं हे सांगितलंय. असलेली बुद्धी किंवा असलेलं अज्ञान बुद्धीने कसं निवृत्त करायचं, मग तो पुढे साधक कसा होतो, या सगळ्या गोष्टी सांगण्याकरता बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध असे 4 प्रकार त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. इथे बद्ध म्हणजे बांधलेला. आम्ही जी पहिली आमची स्टेज होती आहे, काहीही म्हणा, बद्धच आहोत. काही प्रमाणामध्ये, काही प्रमाणात मुमुक्षुत्व आहे. काही वेळेला वाटतं की छान परमार्थ करावा, काही वेळेला वाटतं मस्त संसार करावा. काय करायचं हे सगळं करून तो बद्ध. ते सगळे खाओ पिओ मजा करो असं ज्याला वाटत राहतं सतत, त्याला बद्ध असं म्हटलेलं आहे. आणि हा बद्ध म्हणजे बांधलेला आहे. तो त्रिगुणांनी बांधलेला आहे, पंचविषयांनी बांधलेला आहे. गुण म्हणजे आपण म्हणतो ते सत्वरजतम हे गुण आहेतच, पण गुण म्हणजे दोरी. या त्रिगुणांच्या दोरीनी तो बांधलेला आहे. त्यामुळे तो कायम प्रपंचच करत बसतो, त्याच्यातला स्वार्थ बघत बसतो, त्याला मोकळ्या होण्याची इच्छाच नसते. त्याला बद्ध, त्याला भगवंताची ओढही वाटत नाही. तो भगवंताचं करतो ते फक्त प्रसिद्धीसाठी करत असतो, बाकी त्याच्यामध्ये काहीही नसतं. आणि पण ही सगळी ओढ वाटणारा म्हणजे परमार्थाचा अनादर, परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर अशी ज्याची अवस्था असते त्याला बद्ध असं म्हटलं जातं. मग मुमुक्षू म्हणजे त्याला मोकळा होण्याची इच्छा असते. अनेक संकट त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला असं जे म्हटलं जातं, हा पोटी प्रस्तावला असा जो आहे, या 3 ह्याच्यामुळे, 3 तापांमुळे जो ज्याला त्रास व्हायला लागलाय, मग त्याला कळायला लागलं आता हा कोण आहे जो माझ्यावर नियंत्रण करतोय. मी एक ठरवते होतंय दुसरंच, असा दुसरंच करणारा कोण आहे याला शोधून काढलं पाहिजे. आणि तो शोधून काढायची इच्छा त्याला, नक्की कोणती तरी शक्ती आहे म्हणा, कोणती तरी देव, असं कोणीतरी देव आहे म्हणा, कोणी शक्ती आहे म्हणा, काहीही म्हणा त्याला, पण काहीतरी असं आहे जे मी ठरवते, मी करतेय, या सगळ्यामध्ये कुठेतरी मोडता घालते आणि माझ्यावरती दुःख टाकते. हे त्रिविध तापाने ज्या वेळेला भोगलं जातं त्यावेळेला आपल्याला मुमुक्षुत्व म्हणजे त्याचा शोध करण्याची इच्छा निर्माण होते. ही इच्छा निर्माण झाली की मग हा कोण आहे, कोण आहे, मग आपण त्या मार्गाने शोधायला सुरुवात करतो. ऐसा पोटी प्रस्तावला, पस्तावला इथे म्हटलेलं नाही हं, इथे प्रस्तावला म्हटलंय. त्रिविध तापे पोळला तो बरोबर आहे, पण ऐसा पोटी प्रस्तावला म्हणजे कसा, की हा असं का होत आहे, हे ज्याच्या मनात सातत्याने विचार यायला लागतो की मी एवढे कष्ट घेते, मी एवढं करते, तरी ते साध्य का होत नाहीये. मग काहीतरी माझ्यात खोट आहे का, तर माझ्यात नाही, मी अगदी 100% दिलंय तरी असं का होत आहे. मग कोणीतरी हा घडवणारा, घडामोडी करणारा वेगळाच आहे, त्याला शोधलं पाहिजे. ऐसा पोटी प्रस्तावला, असा प्रस्ताव ज्याने पोटामध्ये ठेवलाय. पोटामध्ये कारण का, अगदी बेंबीच्या मुळाशी तिथनं आपला जन्म झालेला आहे. जिथे आपल्याला बेंबीच्या ठिकाणी आपला जन्म, तिथे आपण द्वैतामध्ये येतो. आईपासून नाळ तोडली जाते तेव्हा त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं, तोपर्यंत नाही. ही तिथे त्या बेंबीच्या ठिकाणी तो, ते स्पंदन निर्माण व्हायला लागतं. मग हृदयामध्ये तो चिंतन करतो, मग तो लोकांना बोलून दाखवतो की असं का होतंय, काही कळत नाही, अरे बाबा बघ जरा, कोणी चांगला एखादा याच्यातला भेटला तर. काही काही आपल्याला वेगळ्याच मार्गाला नेतात की भविष्य बघ, अमक बघ, तमक कर, हे कर. पण ठीक आहे, काही हरकत नाही, त्या निमित्ताने नामस्मरण कर असं वगैरे कोणी सांगितलं तर आपोआपच माणूस त्या दृष्टीने खेचला जातो. म्हणून ऐसा पोटी प्रस्तावला, निरूपणे पालटला तोची मुमुक्षू बोलिला ग्रंथांतरी, त्याला मुमुक्षू असं म्हटलेलं आहे. मग हा मुमुक्षुत्वाच्या पायऱ्या चढायला लागतो आणि त्याला कळायला लागतं मी करून या करता. जेव्हा मुमुक्षुत्व त्याचं तीव्र व्हायला लागतं तेव्हा काही वेळेला तो म्हणतो की मीच केलंय, मीच केलंय, मीच केलंय, पण हळूहळू मी करणारा ही त्याची वृत्तीच पालटून जाते. त्याला हळूहळू कळायला लागतं करता करविता वेगळाच आहे, बोलविता धनी वेगळाची, हे त्याला नंतर कळायला लागतं. करता करविता दुसरा आहे हे त्याला नंतर कळायला लागतं.
आणि मग तो काय करतो की तो त्याच्यातला मार्ग हळूहळू त्याचं मुमुक्षुत्व वाढत जातं, ती ओढ वाढत जाते आणि ती ओढ वाढत गेल्यानंतर तो हळूहळू बदलायला लागतो, साधन चतुष्टय करायला सुरुवात होते आणि ती साधन चतुष्टयाची बैठक त्याची तयार होते. तेव्हा तो तीव्र मुमुक्षुत्वातनं साधक या स्टेजमध्ये जातो. कारण हे 4 बिंदू सांगितलेले आहेत, त्यामुळे इथे सगळं जे करत असताना हे जे 4 बिंदू आहेत एका प्रवासातले, ते प्रवास जो आम्हाला करायचा आहे तो प्रवास बद्ध ते सिद्ध हा प्रवास आहे, श्रवण ते साक्षात्कार हा प्रवास आहे. नवविधा भक्तीच्या दृष्टीने बघितलं तर श्रवण ते साक्षात्कार, श्रवण ही पहिली पायरी आहे. पण आम्हाला कोणाचं ऐकून घ्यायची सवयच नसते, व्यवहारातही नाही कुठत नाही. पुढचं बोलायच्या आधीच मी माझं बोलायला सुरुवात करते. अरे ऐकून तर घे, त्याला काय बोलायचंय, ऐकूनच घेत नाही. पण हळूहळू दुसरा काय म्हणतोय हे ऐकून घ्यायची जशी प्रपंचात सवय लागते, काय म्हणतोय त्याचे विचार काय आहेत हे समजून घेण्याची व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातनं याचा उहापोह निरनिराळ्या ऑफिसमध्ये केला जातो. नाही तर बॉस इज ऑलवेज राईट, त्याबद्दल वादच नाही, करायलाच लागतं ते. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रवण भक्ती ही महत्वाची आहे, म्हणून श्रवण ते साक्षात्कार भक्तीच्या दृष्टिकोनातनं आणि बद्ध ते सिद्ध ह्या आपल्या आचरणाच्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीने हा सगळा प्रवास आपल्याला सांगितलेला आहे. आपल्याला एकदाच नवविधा भक्ती सांगितली असं वाटतंय, एकाच समासात म्हणजे 9 समास सांगून मोकळे झाले असं नाही. ही नवविधा भक्ती आपल्याला पुढे पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेजवर कशी पालटत जाते ती आपल्याला लक्षात येतं. असं अगदी सिस्टमॅटिकली आपल्याला त्यांनी शांतपणे नेलेलं आहे. त्यामुळे हा प्रवास जो एकदा समजावून घेतला तर आपण निश्चितपणे हा बद्ध ते सिद्ध हा प्रवास करू शकतो. मग हा जो बद्ध आहे हा पहिला बिंदू, मग मुमुक्षु हा बद्ध आणि सिद्ध हा शेवटचा धरला, तर मधले 2 बिंदू जे आहेत ते मुमुक्षु आणि साधक असे आहेत. मग सद्गुणांच्या आचरणामुळे, सत्संगामुळे शास्त्र ग्रंथाची प्रचिती जी आहे ना ती हळूहळू अनुभवायला यायला लागते आणि मग तो साधक व्हायला सुरुवात होतो. वेगवेगळ्या तऱ्हेतले शास्त्र ग्रंथ तो वाचतो, काही प्रवचन ऐकतो, काही सगळंच या जन्मात शक्य होतं असं नाही, पण जेवढं त्याला श्रवण भक्तीने करता येतं तेवढं तो करतो आणि आचरणामध्ये आणायला सुरुवात करतो. मग त्यावेळेला त्याला सत्संगाची जोड मिळते आणि आचरणात आणायची सुरुवात हळूहळू व्हायला लागते. शास्त्र ग्रंथाची प्रचिती येते, नंतर साधकत्वामध्ये त्याला सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू भेटल्यानंतर आपण केलेले सद्गुरू वेगळे आणि सद्गुरू भेटणं वेगळं बरं का. आपण काय केव्हाही पटकन जाऊन करून येऊ शकतो सद्गुरू, माळ घ्यायची, जप घ्यायचा, मंत्र घ्यायचं, झाले सद्गुरू, आमचे हे सद्गुरू आहेत. पण तसं नसतं, ज्या वेळेला ती साधकत्व पूर्ण होतं, सद्गुरू केलेत, ह्या सगळ्या साधन चतुष्टयाची बैठक करण्याकरता ते मागे अधिष्ठान ठेवलेलं आहे, इतकीच ती सद्गुरूंची हे आहे. पण नंतर साधकत्व जेव्हा येतं त्यावेळेला सद्गुरू जेव्हा प्रत्यक्ष भेटतात, प्रत्यक्ष म्हणजे ग्रंथाद्वारे म्हणा किंवा प्रत्यक्ष शरीर रूपाने म्हणा, काहीही असू दे, ग्रंथ हे पण त्या बाबतीमध्ये सद्गुरूंचं एक वाङ्मयीन स्वरूपच असतं. त्यामुळे ते भेटतात कसं असेल त्याप्रमाणे, पण ते सद्गुरूंच्या ग्रंथांचं वाचन वगैरे केल्यानंतर आम्हाला हळूहळू सद्गुरूंना आलेल्या प्रचिती आम्हाला यायला लागतात. सद्गुरू त्यांची प्रचिती काय आहे हे सांगायला सुरुवात करतात आणि त्याचाही अनुभव आम्हाला यायला लागतो, तेव्हा साधकत्व तीव्र होतं. त्याला गुरुप्रचिती असं म्हटलं जातं. मग त्या गुरुप्रचितीचं सुद्धा निधिध्यासन आणि त्याप्रमाणे मार्गक्रमणा या सगळ्या गोष्टी जेव्हा केल्या जातात तेव्हा आपल्याला स्वतःला काही अनुभव यायला लागतात. ते जे अनुभव असतात काही मंद असतात, काही मध्यम असतात, काही तीव्र असतात, अनुभव सुद्धा तसे असतात. ते सिद्ध साधकत्वाचं तीव्रत्व जेव्हा येतं त्यावेळेला हे अनुभव आपल्याला यायला लागतात असं म्हटलं जातं शास्त्र ग्रंथांप्रमाणे. ती प्रचिती म्हणजे आत्मप्रचिती आहे आणि ती तिन्हीची प्रचिती घेणारा त्याला तीव्र साधक असं म्हटलं जातं. आणि तीव्र साधक म्हटल्यानंतर मग त्यांनी तो सिद्धत्वाच्या पायरीवरती चढतो. म्हणजे मंद सिद्धत्व त्याला येतं, मंद मध्यम आणि तीव्र. सिद्धत्वाचं पण तसंच आहे. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा,
हा जो निश्चय त्याच्यामध्ये 15 निश्चयांमध्ये सांगितलेला आहे ना, तो ज्यांनी ओळखला, मुख्य देव कोणता, अंतरात्मा, त्याला आधी पिंडाच्या प्रमाणे मग ब्रह्मांडाप्रमाणे परमात्मा, परब्रह्म, हाच मोठा देव आहे, थोरला देव आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा निश्चय करायला सुरुवात होते. आतापर्यंत कोणता देव आहे, कोणता देव आहे, हे मी शोधत राहिले. सद्गुरूंनी मला दाखवलं, शास्त्र ग्रंथांनी सांगितलं एवढ्या प्रकारचे देव आहेत, त्यांची अशी अशी कार्य आहेत. पण मग ही कार्य त्या देवांकडनं करून घेणारा देव कोणता आहे, का हे यांच्या यांच्यात शक्ती आहेत. मग परब्रह्माला कशाला पूजन करायचं, त्याची काही आवश्यकताच नाही. त्याचं ध्यान कशाला, चिंतन कशाला करायचं, काही गरज नाही. हे सगळे देव वेगवेगळे शक्ती देणारे आहेत, मग त्याचं ध्यान. पण त्यांना शक्ती पुरवणारा कोण आहे, हा जेव्हा प्रश्न पडतो, त्यावेळेला थोरला देव तो कोणता, तो मुख्य देव कोणता, त्याचा निश्चय आपल्याला करायला पाहिजे. ही ज्या वेळेला वृत्ती परावाणी जवळ निर्माण होते, त्यावेळेला आपोआपच तो सिद्ध व्हायला सुरुवात होते. आणि तो थोरला देव कोणता, हे सांगताना सद्गुरू त्याचा हात पूर्णपणे घट्टपणे आपल्या हातात धरतात आणि त्या मार्गावरनं त्याला नेतात, जो मार्ग अतिशय अवघड आहे, सिद्धत्वापर्यंत जायचा पुढचा शेवटचा मार्ग. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक उसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. त्या सिद्धाचा हात धरून सद्गुरू त्याला तिथपर्यंत नेतात. अभ्यासाने भगवंताचं सतत अनुसंधान असल्यामुळे भगवंताशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, अशी त्याची धारणा निर्माण होते, शक्ती निर्माण होते. आणि मग या नवविधा भक्तीच्या सर्व पायऱ्या चढून हा एकच ईश्वर आहे, तो थोरला ईश्वर आहे. या सगळ्या नवविधा भक्तीच्या 8ही पायऱ्या, त्याच्या युक्त्या साध्य करून तो परिपूर्ण नवविधा भक्तीतल्या शेवटच्या भक्तीच्या पायरीवर जातो आणि सगळ्या अनात्म गोष्टींचा मनापासून त्याग करतो. आणि मग इथे जे म्हटले, जेथे दृश्य प्रकृती सरे, या सगळ्या दृश्य प्रकृती आहे तशीच असली तरी त्याला त्याच्यामध्ये ती प्रकृती, ते नामरूपात्मक गोष्टी दिसत नाहीत. त्या न दिसता तो परिपूर्णरित्या नामरूपाच्या पलीकडे असलेल्या सच्चिदानंद स्वरूप जे आहे, त्या परब्रह्माच्या ठिकाणी तो एकरूप व्हायला लागल्यामुळे आपोआपच त्याला सर्व सर्व ठिकाणी परमेश्वराचं तत्वच तिथे दिसतं, त्या चराचराच्या नामरूपाच्या मागचं. म्हणून दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, या पंचभूताने जे जे निर्माण केलेलं आहे त्याच्या मागचे तत्व दिसायला लागतं. समूळ द्वैत निवारे, मग तिथे तेही परब्रह्म, हेही परब्रह्म, माझ्यातही परब्रह्म आहे, अशा तऱ्हेने त्याला सगळा अनुभूतीचा प्रांत आहे हा. संशय रहित ज्ञान ज्याला म्हटलं जातं, ते संशय रहित ज्ञान त्याला प्राप्त होतं. संशयाची निवृत्ती होते, निश्चयाचं समाधान मिळतं. निश्चय कोणता, मी जे आतापर्यंत निस्संदेह ज्ञान प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातनं त्याला समाधान मिळतं. कुठलंही ऐहिक वैभव मिळत नाही. खूप संपत्ती मिळाली, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर संपत्ती मिळाली, आता अमकं मिळालं तमकं मिळालं, काहीही मिळत नाही. क्रिया पालटे तात्काळ, तुमची क्रिया पालटायला लागते, तात्काळ नाही. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हे सगळा प्रवास करताना हळूहळू तुमची क्रिया म्हणजे आपोआपच तुमचं वर्तन, वागणूक हे बदलायला लागतं आणि विवेक वैराग्यामुळे सत्य वस्तूची अनुभूती यायला लागते. मोक्षश्री त्याला माळ घालते. अशा तऱ्हेने हे सगळं सांगितलेलं आहे. या आत्मानात्म विवेकामुळे त्याला खात्रीपूर्वक आत्मतत्व पण कळलेलं असतं. द्वैताचा तटका तोडीला वगैरे अशा पद्धतीने त्यांनी हे सगळा संग्राम जो केलेला असतो, बद्ध ते सिद्ध हा प्रवास केलेला असतो, त्या सगळ्यामधनं त्याला प्राप्ती झालेली असते. ती देह असून विदेही तो होतो आणि विदेही होऊनही त्याला नंतर जीवनमुक्त म्हणा, विदेही म्हणा, वेगवेगळ्या प्रकारची नावं दिली जातात. पण या नामरूपातनं तो सगळ्यातनं बाहेर पडलेला असतो, तो तोच होऊन जातो. म्हणजे देव पहाया गेलो, देव होऊन ठेलो, अशी त्याची सगळी
हे कार्यकारिणी पूर्ण होऊन जाते, कार्य करण्याची वृत्ती जी असते तीही त्याची मावळून जाते. पण त्याला माहितीये तो स्वतः कार्य करत नाही, करता करविता वेगळाच आहे. मी करून या करता ही भावना असल्यामुळे त्याला कार्याचाही अहंकार नसतो. हा अहंकार त्याचा केव्हाच गळून पडलेला असतो. सिद्धी प्राप्त झाल्या त्याचा तरीही अहंकार नाही, कारण तो त्या सिद्धीकडे नाही, तो मोक्षश्रीकडे सुद्धा दुर्लक्ष करतो आणि भक्तीमध्येच राहायचं ठरवतं. आणि अशा तऱ्हेने सांसारिक सुद्धा सिद्ध होऊ शकतात. हे ते कसे होऊ शकतात याचाही उहापोह त्यांनी नंतर केलेला आहे. तोही त्यांनी आपल्याच दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे. हळूहळू सांसारिकाची मुक्तता जेव्हा आपल्याला साध्य व्हायला लागते, किंवा सांसारिकातनं आपल्याला जेव्हा हे साधक सिद्धत्वापर्यंत आपण येतो, त्यावेळेला ते जास्त विशेष आहे. पण तिथे मोह प्रलोभन हे सगळे जास्त आहेत. पण सांसारिकाचा त्याग हा साधू संतांसारखा त्याग असण्याची अपेक्षा नाही. एकनाथ महाराज सर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सगळा संसार प्रपंच अतिशय व्यवस्थित करत असून सुद्धा त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून शांती ब्रह्म असे असलेले एकनाथ आहेत. त्यांनी त्यांच्या आचरणातनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं उदाहरण हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं, संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. मग ह्या सगळ्याच्या नंतर सिद्ध जो आहे तो कृतकृत्य झालेला साधक म्हणजे सिद्ध आहे. काय करायचं काय नाही करायचं हे त्याला समजलेलं आहे, उमजलेलं आहे, त्याप्रमाणे त्याचं वर्तन आहे. आणि तोही सद्गुरुपदापर्यंत जातो आणि पुन्हा त्याचेही अनेक शिष्य निर्माण होतात. अशी ही गुरुपरंपरा सातत्याने चाललेली असते. पण हे सगळं करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की हा सगळा प्रवास व्हायला बराच वेळ लागतो. क्रिया पालटे तात्काळ म्हटलं तरी ती तात्काळ होत नाही. यासाठी जन्मानुजन्मीचे पुण्य असावं लागतं. ते पुण्य प्राप्त करण्यासाठी कर्म करावं लागतं. अशा पद्धतीने एकावर एक गोष्टी इथे अवलंबून असतात. हळूहळू त्या मार्गाने जायचंय हे निश्चित आहे आणि अंतिम ध्येय गाठायचंय हे तितकंच महत्वाचं आहे. पण त्या मार्गावरनं मार्गक्रमणा कशी करायची हे सांगणारा हा दशक आहे, म्हणून तो तितकाच महत्वाचा आहे. नंतर मग पुढे त्यांनी बाकीच्या गोष्टी सांगितलेत. हळूहळू आपणही तशाच पायऱ्या चढत जाऊ, म्हणजे आपल्यातले संभ्रम संशय दूर व्हायला सुरुवात होईल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.